लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता प्रत्येकाच्याच नजरा लागलेल्या आहेत 4 तारखेला येणाऱ्या निकालांकडे। एकूणच निकाल काय असतील, कशा पद्धतीचे प्रचार झाले, कुठले फॅक्टर हे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरले, या संदर्भात आपण चर्चा करत आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत भोसले सर आहेत। भोसले सर, या एकूणच जर लोकसभा निवडणुकांकडे आपण बघितलं तर कुठले मुद्दे जास्त प्रभावी आणि लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करणारे ठरले? यंदाच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांचा होता। म्हणजे तुम्ही उत्तर महाराष्ट्र जर बघितलं तर कांद्याची निर्यात बंदी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याचा जवळपास 14 ते 15 मतदारसंघांवर हा निर्यात बंदीचा त्याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसणार आहे असं दिसतंय। आणि त्या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचाही मुद्दा यंदा सगळ्याच मतदारसंघात दिसला, कारण मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत छगन भुजबळांनी घेतलेली भूमिका असो किंवा आंदोलकांवर जो लाठीचार्ज झाला तो एक मुद्दा हा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा असा होता। त्या व्यतिरिक्त बेरोजगारीच्या मुद्द्यावर किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यावर फारसं काही चर्चा झालेली नाही। म्हणजे तिथल्या स्थानिक पातळीवर जो वाद घातला जात होता, वाद प्रतिवाद अशाच स्वरूपाचे हे इलेक्शन दिसलं आहे। परंतु ज्या मुद्द्यांभोवती किंवा विकासाच्या मुद्द्यांभोवती जे इलेक्शन हे फिरायला पाहिजे अपेक्षित होतं, हे राज्यात आपल्याला असं इलेक्शन कुठेही दिसलेलं नाही। इथं फक्त एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप हे करण्यात येत होते आणि त्यामुळे जे सुरुवातीला जे 45+ असं जे महायुतीचं जे चित्र सांगितलेलं जात होतं तसं प्रत्यक्षात काही झालेलं दिसत नाही आहे। राम मंदिराचा एक मुद्दा जो होता तो असा समजला जात होता की खूप मोठा ड्रिव्हन मुद्दा राहील तो या निवडणुकीमध्ये, तसा काही इम्पॅक्ट या निवडणुकीत जाणवला का? ते कसं झालं की राम मंदिराच्या मुद्द्याने काही मतं पक्की केली हे मान्य करावंच लागेल, परंतु भाजपच्या जे काठावर जी लोकं होती, भाजपला मतदान करावं की नाही अशी जे लोकं होते तर त्यांची मतं हे राम मंदिराच्या मुद्द्याने पक्की झालेलीच आहेत। मात्र हे थोडंसं आधी झाल्यामुळे राम मंदिराचा मुद्दा बऱ्यापैकी पुसला गेलेला होता निवडणुकीपर्यंत आणि ज्या दिवशी लोकार्पण सोहळा झाला त्या दिवशीचं जे वातावरण होतं तसं वातावरण मात्र आपल्याला मतदानाच्या दिवशी दिसलं नाही आणि त्याचा निश्चितच परिणाम हा मतदानावर झालेला दिसतोय। एकूणच उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची जी लाट बघायला मिळाली, किंबहुना छगन भुजबळांसारखे नेते म्हणत होते की त्यांच्याबद्दलची लाट एक बघायला मिळते सहानुभूतीची, ही प्रत्यक्षात मतात परिवर्तित झाली असं वाटतंय का? निश्चितच मतात ही लाट परिवर्तित होणारच आहे, कारण जर आपण बघितलं तर मतदारांचे ही यंदाचे मुद्दे हे महागाईचे राहिलेले नव्हते किंवा अन्य जे दर इलेक्शनला हे मुद्दे महत्त्वाचे जे ठरतात, बेरोजगारीचा विषय असेल, आत्महत्येचा विषय असेल, तर मतदारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं किंवा शरद पवारांना एकटं पाडलं हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते। आणि जर हे सगळं गद्दारी आणि खुद्दारी याभोवती हे इलेक्शन फिरत होतं आणि त्यामुळे ही सहानुभूतीची मोठी लाट ही आलेली दिसत होती। जर निवडणुकीच्या आधी जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या बाजूने बऱ्यापैकी चित्र होतं, परंतु निवडणुकीत ज्या पद्धतीने शरद पवारांनी संपूर्ण निवडणूक ही हँडल केलेली आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या भाषणांना मिळालेला प्रतिसाद जर बघितला तर निश्चितपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती ही मिळालेली आहे आणि त्याचं रूपांतर हे मतांमध्ये होईल असं दिसतंय। दुसरीकडे छगन भुजबळांच्या जर बाबतीत जर बघितलं तर ओबीसी समाज हा बऱ्यापैकी छगन भुजबळांच्या पाठीशी आहेच आणि त्यांना ऐन वेळेला उमेदवारी नाकारली। म्हणजे जरी सांगण्यात येत असलं की भुजबळांनी स्वतःहून उमेदवारी ही नाकारलेली आहे, प्रत्यक्षात तसं चित्र काही दिसलं नाही आणि थोडंसं प्रेशर होतं भुजबळांवर आणि हा मेसेज हा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला दिसतो आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजानेही महायुतीला हे मतदान केलं आहे की नाही याबाबत मी साशंक आहे। एकूणच या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं फोडाफोडीचं, ते मतदारांना फारसं काही भावलेलं नाही आहे, किंबहुना जे संघाचे किंवा भाजपचे ट्रेडिशनल वोटर्स होते त्यांनासुद्धा हे काही पटलेलं दिसत नाही, असं काही चित्र आहे? नाही, संघाचे जे मतदार होते, संघाचं जर तुम्ही राजकारण बघितलं तर ते हिंदुत्वाचं एक राजकारण असतं आणि त्यात विकासाचे मुद्दे बऱ्यापैकी असतात, परंतु यंदा तसं काही दिसलेलं नाही आहे। कारण जी फोडाफोडी जी झालेली आहे याच्याविषयीची नाराजी संघापासूनच होती। त्यात उमेदवार निवडतानाही जो गोंधळ घातला गेलेला आहे किंवा जे शिंदे गटाचे उमेदवार होते किंवा अजितदादांचे जे उमेदवार होते तर ते संघाच्या लोकांना काही हे उमेदवार पटलेले दिसत नाही। म्हणजे ज्यांच्या विरोधात आजवर काम केलं त्यांचाच प्रचार करणं हे संघाला काही पटलेलं दिसत नाही आणि त्याचा फटका हा यंदाच्या निवडणुकीत बसेल असं दिसतंय। वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर जो आहे तो मागच्या निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट ठरला होता, की प्लेयर होता वंचित बहुजन आघाडी, या निवडणुकीत तसा काही प्रभाव दिसलेला नाही आहे। निश्चितच जर गेल्या निवडणुकीचा जर विचार केला तर जवळपास 15 ते 16 अशा जागा होत्या की ज्या केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे हे उमेदवार पराभूत झालेले होते।
यंदा मात्र लोकांना बऱ्यापैकी समजलेला आहे, जो प्रचार करण्यात आलेला आहे वंचितच्याही बाबतीत, अपप्रचार आपल्याला म्हणता येईल, किंवा वंचितच्या संदर्भात ज्या चर्चा झालेल्या आहेत, तर भाजपची ही बी टीम आहे. जसं MIMच्या बाबतीत जे बोललं गेलं तेच वंचितच्या बाबतीतही बोललं गेलं. आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे जे मतदान जात होतं, विशेषतः मागासवर्गीय समाजाचं जे मतदान जात होतं, ते मतदार आता हुशार झालेले आहे. त्यांना बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे अंडरकरंट्स काय आहे हे, याविषयीची त्यांना माहिती झालेली आहे. त्यामुळे जर गेल्या वेळेस 100% जे वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं असेल, ते मतदान यंदा अगदी 25 ते 30% आलं असेल असं वाटतंय. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर गिरीश महाजन यांच्यावर पूर्ण जबाबदारी होती उत्तर महाराष्ट्राची. शेवटपर्यंत भाजप आणि गिरीश महाजन धडपडत होते उमेदवारी फायनल करताना. अगदी नाशिकला शेवटच्या काही दिवसांमध्ये उमेदवार निश्चित झालेला आहे. कुठेतरी एक संभ्रम होता की निवडणूक आपण जिंकू का नाही जिंकू. तुम्ही जर नाशिक मतदारसंघाचं जर बघितलं तर अगदी शेवटच्या क्षणाला हा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे. आणि कोण उमेदवार डिक्लेअर झाला की ज्याची चर्चा पहिल्यापासून होती, अगदी पहिल्या दिवसापासून होती, जो विद्यमान खासदार आहे, त्यांची उमेदवारी जाहीर करायला जवळपास 45 दिवसांचा अवधी घेतलेला आहे. आणि जर हेमंत गोडसे हे उमेदवार नव्हते तर भाजपकडे कुठला उमेदवार होता, तर त्याही प्रश्नाचं उत्तर भाजप देऊ शकलेलं नाही. त्यामुळे ही निश्चितपणे संभ्रमित अवस्था होती. हेमंत गोडसे हे पराभूत होतील याविषयी कदाचित त्यांना विश्वास एक वाटत होता आणि त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेत होते. परंतु 45 दिवसात भाजपला एकही असा उमेदवार दिसला नाही की ज्याच्यातनं यांचा आत्मविश्वास वाढू शकेल. त्यामुळे गोडसेंच्या बाबतीत जे झालं तेच उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे झालेलं दिसतंय. आणि ज्यांना संकटमोचक म्हणून पाचारण केलं जातं, आता त्यांना कधी बोलवलं जातं ज्यावेळेला संकटाचा काळ असेल, त्याच वेळेला गिरीश महाजनांना बोलवलं जातं. आणि यावेळेस जर तुम्ही उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नाशिक, जळगाव, रावेर आणि दिंडोरी ह्या 4 मतदारसंघात बघितलं तर गिरीश महाजनांचा प्रभाव बऱ्यापैकी दिसत होता. आणि त्यांना ऐनवेळेला नाशिक आणि दिंडोरीमध्ये बोलून घेतलेलं आहे. तर जळगाव आणि रावेर हा त्यांचा स्वतःचाच मतदारसंघ आहे किंवा त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे, पण नाशिक आणि दिंडोरीत त्यांना ऐन संकटाच्या वेळेस बोलवलेलं आहे. आणि त्यांनी शेवटच्या 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, बऱ्यापैकी मतं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे साम दाम दंडभेद ही जी नीती आहे त्या नीतीचा वापर करून हा बऱ्यापैकी त्यांनी मतदान वाढवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याला किती यश मिळतं, कारण यंदाची निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. त्यामुळे गिरीश महाजनांनी जे प्रयत्न किती केले त्याला किती यश मिळतं हे 4 जूनलाच आपल्याला लक्षात येईल. एक शेवटचा प्रश्न की राज्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण बघायला मिळालं, ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या पारड्यात नेमकं किती सीट्स पडतील असा एक अंदाज वाटतोय. नाही, सुरुवातीला जो 45+ जो नारा दिलेला होता तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अगदी पुसून टाकलेला दिसतोय. हे माझ्या मते तर महायुतीचे अगदी 16 ते 17 उमेदवार हे जिंकून येऊ शकतील आणि महाविकास आघाडीचे मात्र 32 ते 33 उमेदवार हे निवडतील असा माझा अंदाज आहे. पण एकूणच यामागे खरं तर भाजपने किंवा महायुतीनं याचा पूर्ण अभ्यास करणं आवश्यक होतं. ज्या पद्धतीचा ट्रेंड आहे, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, एक अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर पण या निवडणुकीत काम करत होता. भाजप कुठेतरी यशस्वी ठरली नाही का याच्याकडे बघायला. निश्चितच तुम्ही जर बघितलं तर भाजपने या निवडणुकीत गृहपाठच केलेला नव्हता. म्हणजे जे काय होतं तो ओव्हर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो होता त्या आत्मविश्वासाने भाजप लोकांच्या समोर गेलं. जे पक्षांची फोडाफोडी केलेली आहे ते लोक समजून घेतील, ते तरीही आपल्या बाजूने सहानुभूती असेल किंवा राम मंदिराच्या एकमेव मुद्द्यामुळे आपलं एक वातावरण निर्मिती होईल, मोदी लाट जोरदार चालेल, ह्या भरोशावर भाजप राहिलेली दिसते. आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही म्हणजे जाहीरनाम्यातही काही विशेष असं काही नव्हतं की मतदार प्रभावित होतील. म्हणजे जो निवडणुकीपूर्वीचा गृहपाठ असायला हवा किंवा निवडणूक जाहीर झाली त्यानंतरही हे भाजपचे उमेदवार निश्चितपणे महायुतीचे उमेदवार हे ठरत नव्हते. याचाच अर्थ काय तर भाजपने या निवडणुकीच्या आधी ज्या मिटिंगा होणं गरजेचं असतं, ज्या सिरियसली त्या इलेक्शनकडे बघणं गरजेचं होतं, हे फक्त म्हणत राहिले 45+, पण त्याचा उलट अर्थ हा मतदारांमध्ये जात गेला आणि हा फाजील आत्मविश्वासच हा महायुतीला नडल्याचं दिसतंय. खूप खूप धन्यवाद. आमच्या सगळ्या प्रश्नांना अत्यंत सखोल पद्धतीनं उत्तर दिलेले आहे. भाजपचा फाजील आत्मविश्वास जो आहे तो निश्चितपणे यावेळेला त्यांना धोकादायक ठरू शकतो अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो आहे. गृहपाठ जो निवडणुकीच्या आधी भाजपनं महायुतीनं करणं अपेक्षित होतं तसा झालेला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये 4 तारखेला नेमके काय निकाल समोर येतात यावर देशाचं देखील भवितव्य अवलंबून असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.